मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी अधिवेशनात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याचे संकेत दिले आहे आणि त्यानंतर खरं तर राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग खरं तर सुरू झालेली आहे। परभणी महानगरपालिकेची स्थिती काय आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा परभणी महानगरपालिकेबाबत येणाऱ्या दिवसात कसं धोरण असणार आहे हेच आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत परभणीचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप देशमुख आहेत। भैया, मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लवकरच होण्याची काय तयारी आहे? काल शिर्डी ते भाजपचं शिबिर पार पडलं आणि त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजपच्या वतीनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या ज्या हेडअप झालेल्या निवडणुका आहेत, गेले कुठं 5 वर्ष झाले, कुठं 3 वर्ष झाले, तर ह्या व्हाव्या अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही आमच्या नेत्याकडे सुद्धा याची मागणी केलेली आहे। तटकरे साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। पण आता स्वबळावर लढवायची तर आमची आजवी तयारी आहे, कारण अजितदादाच्या नेतृत्वाखाली परभणी महापालिका राष्ट्रवादीच्या माध्यमातून 2012ला आम्ही आणली होती। 2006ला मी नगराध्यक्ष होतो, त्यावेळी देखील अजितदादाचाच आम्हाला वरदहस्त होता आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही नगरपालिका जी होती परभणीची ती सुद्धा राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आली होती। मध्यंतरीच्या काळामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही काही जास्त इंटरेस्ट नाही घेतला म्हणून काँग्रेसची त्या ठिकाणी सत्ता स्थापन झाली आणि आता त्या विषयात न जाता येणारी आता जी 2000 निवडणूक म्हणजे ड्यू आहे त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सक्षम लढवण्यास तयार आहे। पण आमचं शिबिर 18 आणि 19 तारखेला संभाजीनगर इथं होणार आहे आणि त्या शिबिरामध्ये नेत्यांचे काय गाईडलाईन्स आहेत, नेते काय आदेश देतात त्या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत। स्थानिक नेत्यांची किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांची नेमकी काय मागणी आहे तुमच्याकडं, की स्वबळावर चालणारा त्यांचा असणार आहे का महायुतीसोबत जावं असं कार्यकर्त्यांना वाटते? आणि तुम्हाला काय वाटतं नेमकं, उद्याची निवडणूक स्वबळावर लढावी का आघाडी करावी महायुतीसोबत? नाही, आम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा नेते काय आदेश देतात तो महत्त्वाचं आहे। आता संख्या जर बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडे संख्या, माझ्याकडे मी शहराध्यक्ष असल्यामुळं मी ज्या ह्या प्रक्रियेमध्ये आहे, तर शहरामध्ये बऱ्याच आमचे जे पदाधिकारी आहेत, आमच्या जवळ जे नगरसेवकाची संख्या आहे किंवा आमचे जे पदाधिकारी सक्षम गेल्या 5 वर्ष 7 वर्षापासून काम करतात, त्यांचं म्हणणं आहे की मला प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे। शक्यतो स्थानिक स्वराज्य संस्थाचं कसं कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि कार्यकर्त्याची निवडणूक असेल तर शेवटी निर्णय पक्षाचा आहे, स्वबळावर लढवायचं का आघाडी करून काढा, आमची दोन्ही याच्यात तयारी। आणि कार्यकर्त्याचा रेटा जर बघितला तर प्रत्येक ठिकाणी आमचा आज समजा 65 प्रभाग जरी झाले तर आमच्याकडे 65च्या ऐवजी 130 उमेदवार आज तयार आहेत, इच्छुक आहेत लढवण्यासाठी। तर मनाचा उद्देश कसा आहे की आमचा स्वबळाचा बी नारा आहे आणि महायुतीमध्ये जर लढवायचं असेल ती बी तयारी आहे। मागच्या 5 वर्षामध्ये काँग्रेसची अर्थातच इथं सत्ता होती, एकूणच 5 वर्ष झालेली सत्ता आणि कामे कशी झाली आणि आता तुम्ही जागोजागी फिरतायत। आता काही वेळापूर्वी तुम्ही काय कार्यक्रमाचे उद्घाटन करून आलेत, नेमकं 5 वर्षात कसं काम झालं आणि काय जनतेची मागणी आहे? 5 वर्षाचा लेखाजोखा जर मांडायचा झाला तर मला वाटतं परभणीकरांनी ते सगळे गेले 5 वर्ष अनुभवलेले आहेत आणि आपण बी ह्या शहराचेच नागरिक आहेत, आपल्याला बी माहिती आहे की काय विकास झाला। शेवटी मी नगराध्यक्ष असताना जो काही निधी आणला होता अजितदादाच्या मार्फत आणि त्यावेळेसच्या गव्हर्नमेंटच्या मार्फत आम्ही जो निधी आणला होता, तो निधी ह्या नंतर जे आमच्या नंतर जी सत्ता गेली आणि काँग्रेसची सत्ता आली, तो जवळपास 20-25 कोटी रुपये निधी वापस गेला, फक्त नियोजनाअभावी। मग असं जर असेल तर आमचा वेळ निधी आणण्यात गेला। पहिली महापालिका झाली, महापालिका झाल्यानंतर बायलॉज तयार करणे, आणखीन सगळ्या योजना तयार करणे, योजना सबमिट करणे, काय आपण गेलं ना असा पैसा भेटतो असं नाही, योजना तयार कराव्या लागतात। आता पाणी पुरवठा योजना आम्ही सर्व प्रस्ताव तयार केला, पाठवला, मंजुरी भेटली, आज शहराला पूर्ण पाणी भेटते, अजितदादाचं श्रेय आहे ते। आता कोणी श्रेय कसं लागतंय, आता आजकाल काय झालंय, एखाद्या भागामध्ये जर काम करत असेल, एखादं काम जर होत असेल तो गुत्तेदार जो म्हणतो तो म्हणतो मीच निधी आणला आणि मीच काम करतो, म्हणजे नेता आणणारा काम करणारा वेगळा, पण आज गुत्तेदार मालक होऊन बसलेत आणि गुत्तेदार सांगायला लागलेत की आम्ही शहराचा विकास करतो। ठीक आहे, तो त्यांचा परभणीकरते विचार करतील त्याबद्दल, पण गेल्या 5 वर्षाचा जर लेखाजोखा मांडला तर माझ्या हिशोबानं
मी एक नगराध्यक्ष, मी एक महापालिका महापौर म्हणून राहिलेलो, मी गेले 6 टर्म ह्याचा टर्म अध्यक्ष आहे किंवा म्हणजे नगरसेवक म्हणून प्रतिनिधी म्हणून काम करतो. तर माझ्या प्रभागात देखील किंवा बाकी प्रभागात देखील जर बघितलं तर एक मोठा झिरो या ठिकाणी तयार झालेला आहे. पण ह्याला कुठेतरी आळा घालावा. गेल्या वर्षामध्ये ते थोडं आमचं लेट झालं, पण गेल्या वर्षामध्ये आदरणीय अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली, तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बनसोडे साहेबाला आम्ही इथं पालकमंत्री म्हणून मागितलं आणि बनसोडे साहेबाच्या माध्यमातून इलेक्शन लागायच्या आधी आता ते 1च वर्ष भेटलं आम्हाला, पण बनसोडे साहेब पालकमंत्री झाल्यानंतर मग मी असेल, ग्रामीणमध्ये राजेश विटेकर असतील जे आता आमदार झालेत पाथरीचे, त्यांच्या माध्यमातून आम्ही शहरामध्ये माझ्या माध्यमातून मी जवळपास 27 कोटी रुपयाच्या कामाचा निधी या ठिकाणी आलाय. आणि आता आपण जर बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी आम्ही रोज कुठं ना कुठं उद्घाटन करतोय, कुठं ना कुठं कामं चालू आहेत. म्हणून या शहराच्या विकासाचं काम, मग आता हे म्हणतात की तुम्ही तुमचा पालकमंत्री आला, आम्हाला निधी भेटला. अरे तुम्ही गेले 5 वर्ष काय केलं? गेले 7-8 वर्ष व्हायलेत. 8 वर्ष काय केलं? 8 वर्ष कोणी पालकमंत्री नव्हतं का? 8 वर्ष गव्हर्नमेंट नव्हतं का? मग हे काही करायचंच नाही आणि कोणी करू लागलं तर ते कसं काय त्याच्यावर हे करायचं, काम रोखायचं काम हे करतात. की या परभणीकरांना सवय पडलेली, थोडक्यात मला सांगायला हरकत नाही की काम करतो त्याच्या मागे राहतातच, पण आश्वासन देऊन काम न करणारा इथून पुढे परभणीकरांनी राहू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे परभणीकरांना. खड्डे प्रचंड झालेले आहे, कोण जबाबदार? काँग्रेस जबाबदार आहे का एकूणच या परिस्थितीवर? राज्यकर्ते जबाबदार असतात ना. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3 वर्ष जर सोडले तर सरळ सरळ काँग्रेसची सत्ता होती. त्यात काय लपून राहायचं काही कारण नाही, काही नाही. कोण राज्यकर्ते होते सगळ्याला माहिती आहे. महापौर 2 वेळेस कोण होतं, उपमहापौर 2 वेळेस कोण होतं, कोणाच्या माध्यमातून सत्ता चालली, हे सगळं परभणी जिल्ह्याला माहिती आहे, परभणीला माहिती आहे. मग आता नाही झालं, केलं नाही. आज ते आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला जातो, मला लोकांचे, आता मी अहिल्यादेवी होळकर नगरला जाऊन आलो, मला आश्चर्याचा धक्का बसला की त्या ठिकाणी आज पाईपलाईन नाही म्हणले ते लोक. एनए लेआउट आहे, सगळं तयार झालंय. आता मी तर महापौर 2012ला होतो ना, आज नाही मी महापौर. 2012चं मला लोक आज काम सांगतात. मग तुम्ही कालचे महापौर असतील किंवा कालचे राज्यकर्ते असतील, त्यांनी काय केलं हा विषय. एनए लेआउट झालेल्या सारख्या ह्याच्यामध्ये जर पाणी पुरवठा पोहोचवती होत नसेल तर ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कसं वातावरण आहे असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं आणि आमच्या जे आज काय माझ्याकडे आता जुने सहकारी देखील नगरसेवक आहेत, म्हणजे गेल्या टर्मपासून काम करतात, ते काही आम्हाला नवीन लोकांना चान्स द्यायचा आहे. पक्षाचं धोरण जर पाहिलं तर चर्चेमध्ये असं ते की नवीन आणि महिलेला आपल्याला जास्त प्राधान्य द्यायचं आहे. ठीक आहे ना, आता पक्ष काय धोरण ठरवतो तो भाग हे वेगळा आणि पक्ष जे आधी येतील त्या पद्धतीने करा. पण मला असा आत्मविश्वास आहे की परभणीची जनता किंवा परभणीचे जे नागरिक आहेत, सुजाण नागरिक, ते निश्चितपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे राहतील. आणि आजकाल काय झालंय, परभणीमध्ये एक नवीन फॅड झाले. काही आता जे न काम करणारे म्हणा किंवा जे कोणी असतील ते, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही प्रत्यक्ष, पण आज काय झालं, 91 पासून मी नगरपालिकेत काम करतो, 91 पासून. मग नगराध्यक्ष, मग ते नगरसेवक, ते सगळे मी आज 7 टर्म झाले माझे. पण काय झालंय की आज एक फॅड निघाले, 91 पासूनचे काही 2-4 नगरसेवक भेटतात का, इकडे काही 2-4 नगरसेवक भेटते का, म्हणून आम्ही कोणी तरी 50 म्हणते माझ्याकडे 50 नगरसेवक आहेत, कोणी म्हणायला माझ्याकडे 20 नगरसेवक आहेत, कोणी म्हणायला माझ्या 10 नगरसेवक आहेत. हे कुठंतरी नवीन फॅड आपल्याला परभणीमध्ये पाहायला भेटायला. आता कोणाकडे किती आहेत काय तो भाग वेगळा, शेवटी पक्षाचा निर्णय. पण आता ही एक ट्रेंड नवीन चालू झालाय सगळा की बरं भैया, हे तर झाला विषय की संभाजीनगरच्या पक्षाच्या बैठकीमध्ये ठरवण्यात येईल. मात्र वैयक्तिक प्रताप देशमुख यांना काय वाटते? कारण 91 सालापासून तुम्ही आहात, तुम्हाला काय वाटते, परभणी महानगरपालिका पक्षानं स्वबळावर निवडणूक लढावी का? कारण अनेक वेळा आपण पाहिलोय की खरं तर आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता परभणी महानगरपालिका किंवा नगरपालिका. मग वैयक्तिक प्रताप देशमुख यांना काय वाटते, पक्षानं स्वबळावर निवडणूक लढावी का? स्पष्ट उत्तर पाहिजे. स्पष्ट उत्तर ह्याच्यासाठी देता येत नाही, कारण शेवटी पक्षाची भूमिका ही महत्वाची असते. मी पक्षाचा एक पाईक आहे, पक्ष जो सांगतो त्या पद्धतीने आम्ही काम करतो. मी गेले 91 पासून मी अजितदादा बरोबर आहे, अजितदादाचा एक म्हणून राहण्याचा प्रयत्न आहे आजपर्यंत.
99ला पक्ष स्थापन झाला, सर्वात प्रथम जाणारा मीच आहे. आता दादाचा गट वेगळा झाला, सर्वात प्रथम जिल्ह्यातून जाणारा मीच आहे. म्हणून मला माझ्या वैयक्तिक मतापेक्षा दादाची काय भूमिका आहे आणि पक्षाची काय भूमिका आहे ही महत्वाची. तुम्ही काय भावना पोहोचवल्या तुमच्या पक्षाकडे? आमचा उद्देश आहे की आमच्या कार्यकर्त्याला पूर्ण न्याय भेटला पाहिजे, सर्वांना आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. कारण हे लोक काम करतात, तळमळीनं काम करणारे लोक असतात, मग ते कोणत्याही पक्षात असो. प्रत्येक पक्षाला काय वाटतं की आपले लोक तिथं, आता एक माणूस आहे किंवा आमचा विजू धरणे, आणखीन राठोड असतील, जे कोणी असतील ते रोडग्यास, ते ह्याला वाटतं की मी नगरसेवक झालो पाहिजे. आणि समजा उद्या महायुती झाली, महायुतीचं जर गठबंधन झालं तर मग कुठेतरी एखाद्या त्याच्या पक्षाच्या कोणातरी अन्याय होईल, आमच्या होईल. पण काही गोष्टी कार्यकर्त्याला बी समजून सांगता येतील. तर मी सांगितलं ना की पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यात आम्ही तयार आहे. तर कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी 16ची तयारी आहे. मात्र संभाजीनगर येथील बैठकीमध्ये पक्ष जो निर्णय घेईल ते मान्य आहे असं विधान या ठिकाणी प्रताप देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. तर परभणीमध्ये मोठी उणीव आहे विकासाची आणि त्यासाठी सर्वस्वी काँग्रेस जबाबदार आहे असं थेट विधान त्यांनी यावेळी केलं आहे. कॅमेरा पर्सन योगेश गौतमसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.